अहो घाण ना घाण काढली तुमच्या बायकोची, कुठलीच तक्रार केली नाही. अहो एवढी सेवा केली, मायबाप सुद्धा करणार नाही. अहो एवढं राखलं, अहो काय गोड बारसं केलं, काय चांगलं नाव ठेवलं. अहो पोरगा तुमचा जिवंत आहे, त्याचं कारण तुमची बहीण आहे. मागितलं कधी देवाला तर एवढंच मागेल चोखोबा, तुमच्या बहिणीसारखी बहीण प्रत्येक जीवाला मिळू दे, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्याला. कळलं चोखोबाला? हातातलं पोरग बायकोच्या हातात देऊन पंढरीकडे हात करून चोखोबानं विचारलं विठ्ठलाला, काय केलं रे देवा तुझ्यासाठी? अरे झोपडीत राहणारा मी, कधी चांगल्या पत्र्याचं देवघर नाही तुला. अरे स्वतःची उदरनिर्वाहाची पंचायत माझी. अरे लोकांचं करून खाणारे आम्ही, कधी चांगल्या प्रसादाचा नैवेद्य नाही तुला, कधी चांगल्या वस्त्रांचे कपडे नाही, कधी चांगले अलंकार घालून नटवलं नाही. लोकाची गुरं राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा चोखोबा संभाळशील हे माहीत होतं विठ्ठला. पण माझ्या बायकोचं बाळांपण तू तुझ्या हातानं केलं, एवढं करशील, एवढा भाग्यवान मी, एवढं उजळेल भाग्य कधी वाटलं नव्हतं देवा. कसा मायबाप म्हणू नये त्याला, जो प्रत्येक रूप आमच्या सुखासाठी घेतो. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या दुःखात जो साथ देतो तो विठ्ठलच असतो. फक्त तुम्हाला ओळखता येत नाही. तो ओळखता यावा देवा. ज्या दिवशी मला कळेल